सो स्टुडंट, आता बघा, जसं आपण अल्फा आणि बीटाचा वापर करून क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवलं आणि त्यावरचे दोन एक्झाम्पल बघितले. आता सिमिलरली जर आपल्याला म्हटलं की अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील, सपोज करू आपण इथे अल्फा इक्वल्स टू 2 दिलेला आहे आणि बीटा इक्वल्स टू जर 3 दिलेला आहे, दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहे अल्फा आणि बीटाच्या, आणि या रूट वरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं. मग आता कसं बनवणार? तर त्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे? आपल्याला माहित पाहिजे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. इक्वेशन काय असते? एक्स स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0. हे तुम्हाला पाठ ठेवावं लागेल. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जसं आलं आणि इन केस जर तुम्ही विसरले पण, तर हे बनवायचं कसं आपण अगोदरच शिकलो आहे ना. अल्फा बीटा या व्हॅल्यूज पासून क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं बनवायचं, जर विसरले जरी तुम्ही डायरेक्ट बनवू शकता. आता हे लक्षात ठेवलं तर बेटर राहील. ठीक आहे. आता ह्याच्यात काय करायचं, फक्त या व्हॅल्यूज पुट करा दोन्ही पण, तुम्हाला डायरेक्ट आन्सर येऊन जाईल. बघा, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा. आता अल्फाची व्हॅल्यू काय 2 प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 3 प्लस अल्फा मल्टिप्लाय बीटा. अल्फाची व्हॅल्यू आहे 2 मल्टिप्लाय बाय बीटाची व्हॅल्यू आहे 3 इक्वल टू 0. इथे फक्त तुम्हाला इक्वेशन बनवायचंय. एक्स स्क्वेअर मायनस 2 प्लस 3 किती होतात? 5. इथे एक्स होता, सॉरी, असं विसरायचं नाही. आता याच्यामध्ये एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 2 मल्टिप्लाय बाय 3 6 इक्वल टू 0. अशा प्रकारे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवू शकतो. आता जसं आपण एक्स इथे, हा मी विसरलो होतो, हा जर का एक्स आपण लिहिला नसता तर हे इक्वेशन रॉंग येत होतं. त्यामुळे हे परफेक्टली लक्षात ठेवावं लागेल. इथे सुद्धा एक्स लागेल. ठीक आहे. सो दिस इज अवर इक्वेशन फॉर, आपण त्याला म्हणू शकतो इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. यामध्ये अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यूज ठेवून आपण असं बनवू शकतो. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. सपोज करा आता अल्फा इक्वल टू दुसरे तुम्हाला व्हॅल्यूज दिलेले आहे 6 आणि बीटा इक्वल टू दिलेली आहे 7. आता अशा वेळेस काय करायचं? सेम हीच प्रोसिजर. पहिले इक्वेशन लिहायचं एक्स स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा बाहेर एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0. म्हणजे सर्वात अगोदर काय करायचं? सम ऑफ रूट आणि नंतर प्रोडक्ट ऑफ रूट. दोन गोष्टी लक्षात ठेवा, सम ऑफ रूट अँड प्रोडक्ट ऑफ रूट. सम ऑफ रूट सोबत एक्स असतो. आता एक्स स्क्वेअर मायनस अल्फा बीटाची व्हॅल्यू 6 प्लस 7 ब्रॅकेटच्या बाहेर एक्स प्लस अल्फा बीटाची व्हॅल्यू 6 मल्टिप्लाय बाय 7 इक्वल टू 0. आता बघा काय उत्तर येते. एक्स स्क्वेअर मायनस 6 प्लस 7 13 एक्स प्लस 6 7 जा 42 इक्वल टू 0. हे झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा प्रकारे फक्त इक्वेशन बनवायचे आहेत तुम्हाला, सोडवायचं नाहीये, फक्त बनवायचे. असेच आता प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये सुद्धा तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आता ते सुद्धा तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आता याच्यावरून पुन्हा तुम्हाला जर का याच्यात समजा अल्फा आणि बीटाचे डायरेक्ट व्हॅल्यू जर दिलेल्या असल्या, अल्फा प्लस बीटा इक्वल टू -5 आणि अल्फा बीटा इक्वल टू 6. आता अशा वेळेस इक्वेशन बनवता येते तुम्हाला डायरेक्ट. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0. आता यामध्ये एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू डायरेक्ट -5 आहे, -5 एक्स प्लस अल्फा बीटाची व्हॅल्यू 6 इक्वल टू 0. सरळ सरळ मायनस मायनस प्लस होते. एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इक्वल टू 0. बघा, हे सुद्धा इक्वेशन तुम्हाला आता मी परत सांगितलं. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला असे बनवता येतात. आता आपण काय करू, आपली प्रॅक्टिस सेट बघू आणि त्यामधले काही प्रॉब्लेम्स सोडवू.